नितीन गडकरींसारखा माणूस, ज्याला आम्ही एवढं स्वच्छ चारित्र्याचं समजतो ना, की बाबा हा एक माणूस त्या भारतीय जनता पक्षात चांगला आहे, तो माणूस आजकाल लोकांना त्या E85 पेट्रोल बद्दल जर प्रश्न विचारले तर तो माणूस बोलतो की हे सगळे अँटी नॅशनल आहे. आधीच जे E20 पेट्रोल आहे ना, त्याच्यामुळे 2023च्या ज्या गाड्या, त्याच्या अगोदरच्या गाड्या, या सगळ्या खराब होतात E20 मुळे. आणि आता E85 येते, पुढे E100 येईल. विचार करा, या सगळ्यांमुळे आपलं नुकसान होतंय. आपण सरकारला प्रश्न विचारले तर आपण देशद्रोही, अँटी नॅशनल. मग खरे भारतीय कोण? भारतीय जनता पक्ष की त्याची IT सेल? आम्ही तुमच्या बाजूने बोललो की आम्ही देशावर प्रेम करणार आहे, आणि तुमच्या विरोधात बोललो म्हणजे देशद्रोही, अँटी नॅशनल. बोलायचंच नाही. आज नीटचा पेपर फुटतो, त्याच्यावर लोक बोलतात ते देशद्रोही, देशविरोधी. आता ज्यांनी त्याच्या पायी जीव दिला, नीटचे पेपर फुटले म्हणून ज्या विद्यार्थ्यांनी जीव दिला, ते पण देशद्रोही, देशविरोधी. आता त्याच्यातले कित्येक भारतीय जनता पक्षाला समर्थन करणारे असतील, त्यांनी मतदान केलं असेल. भारतीय जनता पक्ष भस्मासूर आहे, सत्तेचा राक्षस, सत्तेचा भुकेला राक्षस. आणि तो तुमच्यापर्यंत कधी येईल आणि तुम्हाला गिळेल हे तुम्हाला कळणार देखील नाही. तुम्हाला असं वाटत असेल की भारतीय जनता पक्षाला माझा विरोध आहे, नाही. हे जे लोक आहेत ना, हे जे भारतीय जनता पक्षाला चालवतात आहे ना, त्यांना माझा विरोध आहे. भारतीय जनता पक्ष असा कधीच नव्हता. अटल बिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज, मनोहर पर्रीकर, लालकृष्ण अडवाणी यांच्यासारखे नेते, आपल्या महाराष्ट्रातून गोपीनाथ मुंडे, हे अशी माणसं, या लोकांनी तो भारतीय जनता पक्ष मोठा केला. आज भारतीय जनता पक्ष कुठे? भारतीय जनता पक्षाची तत्व कुठे आहेत? भारतीय जनता पक्ष लोकांना अँटी नॅशनल बोलू शकतो, देशद्रोही बोलू शकतो. आणि हे जे IT सेल आहे ना त्यांची, जे त्यांनी ही सगळी निर्माण केली, हा सोशल मीडियाचा डाव एक दिवस त्यांच्यावरच उलटणार आहे. घोडा मैदान जवळ आहे, अजून थोडंसं थांबा.